ओम गंग गणपतये नमो नमः। मित्रांनो, सुखकर्ता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, चला आज आपण गणपतीच्या मूर्तीचे काही वैशिष्ट्य भावार्थसह जाणून घेऊया। पहिला आहे सोंड। सोंडेचे आरंभीचे वळण उजवीकडे असलेली मूर्ती म्हणजे दक्षिणामूर्ती, अर्थात दक्षिणाभिमुखी मूर्ती। दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवे अंग, बाजू। अशा मूर्तीची पूजा कर्मकांडातील पूजाविधीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून केली जाते। त्यामुळे सात्विकता वाढते आणि दक्षिणेकडून येणाऱ्या रज लहरीचा त्रास होत नाही। दुसरी आहे डावीकडची सोंड। सोंडेचे आरंभीचे वळण डावीकडे असलेली मूर्ती म्हणजे वाममुखी मूर्ती। वाम म्हणजे डावे अंग, बाजू किंवा उत्तर दिशा। डाव्या अंगाला चंद्रनाडी आहे, ती शीतलता देते। तसेच उत्तर दिशा अध्यात्माला पूरक आहे, आनंददायी आहे। म्हणून बहुधा वाममुखी गणपती पूजेत ठेवतात। याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते। दुसरा आहे मोदक। गणपतीला अतिशय प्रिय असा हा पदार्थ। त्याचा आकार नारळासारखा असतो। हाती धरलेला मोदक म्हणजे आनंद प्रदान करणारी शक्ती असते। मोदक हे ज्ञानाचे प्रतीक आहे, म्हणून त्याला ज्ञान मोदक असेही म्हणतात। तिसरा आहे अंकुश। आनंद आणि विद्या याच्या संपादनाच्या कार्यातील विघातक शक्तीचा नाश करणारा असा हा अंकुश असतो। चौथा आहे पाश। गणपतीच्या हातात पाश आहे, म्हणजे गणपती वाईट गोष्टींना पाश टाकून दूर नेतात। पाचवा आहे कटी। कटीला म्हणजे कमरेला विटोळे घातलेले नाग, हे विश्वकुंडलिनीचं प्रतीक आहे। सहावा आहे विटोळे घातलेल्या नागाचा फणा, जागृत कुंडलिनी। सातवं आहे उंदीर, जे त्यांचं प्रिय वाहन आहे। उंदीर म्हणजे रजोगुण गणपतीच्या नियंत्रणात आहे असं। मित्रांनो, आपल्याला आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे आणि कमेंट करायला विसरू नका।